हॅलो. आणि आता मी जे आहे ते आमच्या ट्रिपचा सेकंड पार्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. आम्ही जे आहे मग तिथलं दर्शन करून जे आहे बालाजीपुरमचं, त्यानंतर निघालो. तर आम्हाला तिथनं जे सिहोरला आम्ही पोहोचलो, तर सिहोरला यायला आम्हाला खूप वेळ लागला भोपाळवरून, आणि भोपाळमध्ये ट्रॅफिक असल्याकारणाने आणखीन वेळ लागला आम्हाला. तर आम्ही जे आहे रात्री 1 ते 1:30 वाजता इथे पोहोचलो, आणि इथे आल्यावर आम्हाला समजलं की खूप भयंकर थंडी होती इथे. आमच्याकडे तेवढी थंडी नव्हती जेव्हा आम्ही निघालो. आणि इथे आल्यावर जे आहे बाहेरचे शॉप्स, मंदिर वगैरे सगळं ओपन होतं एवढ्या रात्री पण. आणि दिवाळी असल्याकारणाने मंदिर खूप छान डेकोरेट केलं होतं आणि मस्त. त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो, तिथे वॉशरूम्स अवेलेबल होते. तिथे थोडं फ्रेश वगैरे झालो छान, आणि मग पूजेला सुरुवात केली. आणि इथे खूप लोक होते. एक पूर्ण तो हॉल होता तिथे. तिथे पण पूर्ण लोक झोपलेले होते, बाहेर होते. काही बाया ज्या आहेत ते भजन वगैरे म्हणत होत्या बाहेर, छान डान्स करत होत्या. तर असं खूप छान सुरू होतं एवढ्या रात्री पण. आणि रात्री पण गर्दी होती, असं नव्हतं की गर्दी नव्हती, भरपूर गर्दी होती. आम्ही पूजा वगैरे सगळं करून आम्ही तिथे पण रेस्ट नाही केला, परत गाडीत बसलो आणि निघालो. डायरेक्ट सकाळी जे आहे उज्जैनला पोहोचलो. आम्ही सकाळी 6-7 पर्यंत पोहोचलो होतो. मग आल्यानंतर खूप जास्त थकलो होतो कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करून. मग रूम केली आम्ही. रूम आम्हाला मिळाली, त्यांनी एका तासासाठी आम्हाला रूम दिली 700 रुपयामध्ये. मग केली. त्याच्यात एक वॉशरूम होतं आणि एक रूम होती. 1-1.5 तास छान आराम केला. मग पुन्हा फ्रेश झालो आणि दर्शनाकडे निघालो. निघताना ह्या बाया ज्या असतात त्या आल्या टिके लावायसाठी. पकडूनच घेतलं त्यांनी, लावा लावा म्हणून. मग लागलं. युगीतला पण लावलं. युगीत बघा कसा रडतो आहे. त्याला लावायचं नव्हतं ते, पण मी जबरदस्ती लावून दिलं. झाल्यानंतर जे आहे चहा वगैरे घेतला आम्ही, नाश्ता वगैरे केला, आणि नंतर आम्ही दर्शनाकडे जायला निघालो. जाताना पण पूजा घ्यावंच लागली, कारण ते खूप आग्रह करत होते, घ्या घ्या घ्या. मग पूजा घेतली आणि मग पुढे जायला निघालो दर्शनासाठी. आणि बापरे काय गर्दी, म्हणजे एवढ्या सकाळी जाऊन पण गर्दी काही कमी नव्हती. मध्ये लागल्यानंतर त्यांनी मोबाईल वगैरे ठेवायला लावले लॉकरमध्ये. मग माझ्या आत्याचा मुलगा आहे तो गेला आणि सगळ्यांचे फोन जे आहे ते लॉकरमध्ये ठेवून दिले त्यांनी. आणि पण मला हे नाही समजलं, जेव्हा मी दर्शन करून बाहेर आलो तेव्हा काही लोकांजवळ जे आहे ते फोन अवेलेबल होते आणि ते छान फोटो वगैरे क्लिक करत होते. आम्ही पण त्याला पाठवलं की जा फोन घेऊन ये, पण त्याला नाही घेऊ दिला ते फोन. त्याला म्हटलं की जर तुम्ही फोन घेतला तर तुम्हाला बाहेर जावं लागेल, आतमध्ये जाता येणार नाही. मग जाऊ दे म्हटलं, आम्ही काही खूप फोटो सेशन केलं नाही. मग आता तिथे आम्ही मागच्या वेळेला गेलो होतो तेव्हा हा ब्रिज नव्हता. आम्ही 2 वर्ष आधी गेलो होतो, कदाचित हा आत्ता बनलेला असेल. मग आम्ही तिथे गेल्यानंतर त्या ब्रिजवर वगैरे गेलो आणि मस्त तिथे फोटो सेशन वगैरे केला. सगळ्यांनी तिथेच फोटो काढले आणि मग परत निघालो जायसाठी. त्यानंतर मग तिथे गाईड वगैरे आम्हाला खूप मिळाले की हे पण बघा, ते पण बघा, कमी पैशामध्ये दाखवून देतो. पण आम्ही काही गेलो नाही, कारण आम्हाला एवढा वेळ नव्हता. आम्हाला काही जायचं नव्हतं त्यांच्याकडे. मग आम्ही तिथनं निघालो आणि कालभैरवला गेलो. रस्ते जे आहे ते आम्हाला माहीत होते, कारण आमची ही 2री-3री ट्रिप होती उज्जैनची. मग डायरेक्ट तिथनं निघालो आणि कालभैरवच्या दर्शनाला गेलो. मंदिरातल्या गर्दीपेक्षा इथे गर्दी कमी होती. इथे एवढी गर्दी आम्हाला लागली नाही, म्हणजे काहीच गर्दी नव्हती. आणि खूप फास्ट जे आहे ते दर्शन आमचं झालं. नंतर जे आहे ते दर्शन करून आम्ही एका घाटावर गेलो. एक घाट होता तिथे, काय रामघाट काहीतरी नाव होतं त्याचं. एकाच घाटावर आम्ही गेलो. तिथे भरपूर मंदिर वगैरे होते. तिथे छान आम्ही दर्शन वगैरे केले. आणि मग एवढं झाल्यानंतर आम्ही निघालो. असं काही आम्ही पूर्ण उज्जैन फिरलो नाही, कारण आम्ही खूप थकलो होतो. आम्ही कालपासून कंटिन्यू प्रवास करत होतो. रेस्ट पण आम्ही फक्त 1 तासाची घेतली होती. त्यामुळे आम्ही जास्त काहीच फिरलो नाही. आणि का फिरलो नाही, कारण आमचा जे प्लॅन होता, आमची जी ट्रिप होती ती सिहोरपर्यंतच होती. उज्जैन हे ॲडिशनल ॲड झालं होतं. उज्जैनला आम्हाला जायचं नव्हतं, पण गाडी वळली आणि आम्ही गेलो, असं झालं ते. तर मग सगळे खूप थकले होते आणि आता घरी चला असं झालं होतं सगळ्यांचं. तरी एवढं सगळं करायला आम्हाला संध्याकाळच झाली. आम्ही 3 ते 4 वाजता जे आहे ते उज्जैनमधनं निघालो. आणि आम्ही ज्या रस्त्याने जाणार होतो त्या रस्त्यावर एक खूप मोठा मोर्चा होता. तर त्याच्यात आम्ही आधी अर्धा तास वेळ घालवला. मग त्याच्यानंतर पोलिसांनी सांगितलं की हा मोर्चा अजून हलणार नाही बाबा 1-2 दिवस, तर तुम्ही तुमचा रूटच चेंज करा. मग आम्हाला खूप फिरून यावं लागलं आमच्या रस्त्यावर. आणि इथे आम्ही बाहेरच जे आहे ते जेवण वगैरे केलं धाब्यावर. आणि रात्री जे आहे कमीत कमी 2 वाजता जे आहे ते आम्ही घरी टच झालो आमच्या गावाला. ओके, बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर भेटू. बाय बाय.